सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राजकारणांचा एक अड्डा झाला आहे। येथील सर्व नेत्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात, भ्रष्टाचार होतात। मी याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे, मात्र शासनाकडून कोणतीच कार्यवाही केली गेलेली नाही। येथील अधिकाऱ्यांवर संचालक मंडळाचा अंकुश न राहिल्याने त्यांनी 2,46,00,000 एवढ्या सर्वसामान्यांच्या पैशावर दरोडा घातला आहे। सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोने तारण ठेवीवरील व्याजासह दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खातीकडून परस्पर पैसे काढण्यात आलेले आहेत। जवळपास 6 शाखांमध्ये हा घोटाळा झाला आहे। सखोल चौकशी करणे व प्रशासक नेमण्याची मी शासनाला विनंती केली आहे। यामध्ये शेतकरी व सामान्य माणसांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे सरकारने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्यांचा एक अड्डा झालेला आहे। इथल्या सगळ्या नेत्यांचा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात, भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जातं। या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत, उदाहरणासहित तक्रारी केल्या आहेत। दुर्दैवानं सरकारसुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार। सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळसुद्धा सामील असू शकतं। 2,43,00,000 एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे। तासगाव, निमणी, सिद्धेवाडी, हातनूर, नेलकरंजी, बसरगी या शाखांमध्ये हा घोटाळा झालेला आहे। अजून तपासणी केली तर अजून किती शाखांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो ही तपासणी केल्यानंतरच। शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाईचे आलेले पैसे, अतिवृष्टीचे पैसे, ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून, बोगस एंट्र्या करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले। अर्थात त्याला पाठबळ असणारच, राजकीय पाठबळ असणार आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, सहकार सचिवांना, सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोल चौकशी करा। एकतर या बँकेचा 31 मार्च 2023चा जो ताळेबंद आहे तोच धादांत खोटा आहे, ॲडजस्टमेंटसाठी केलेला हा ताळेबंद आहे। त्यामुळे याची सखोल चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अशी बँक आहे, या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे। ही बँक जर का पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्याचं नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून सरकारनं ह्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कठोर कारवाई करून तातडीनं ठेचून काढावं अशीच आमची मागणी आहे। अन्यथा आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। पहिल्यांदा शासनानं या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे।